झालेल्या या आंदोलनात सुमारे 400 कर्मचारी सहभागी झाले होते. 4 श्रमसंहिता तात्काळ लागू कराव्यात, 8वा वेतन आयोग जाहीर करावा, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, तसेच PFRDA कायदा रद्द करावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यातील आशा सेविकांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकणातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी स्वतंत्र निकष लागू करण्याची मागणी केली आहे. नव्या संचमान्यतेच्या निकषांमुळे कोकणातील अनुदानित शाळा अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या घट लक्षात घेता कोकणासाठी वेगळा निकष असावा अशी मागणी करण्यात आली असून पुढील आठवड्यात शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकणातील मराठी माध्यमाच्या तसेच अन्य माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजेत याकरता 15/3/2024 रोजी जे शासनाने पत्रक निर्गमित केलं होतं त्याकरता आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांची भेट घेतली होती. मध्यंतरी आम्ही या संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आमच्या शिक्षक संघटना गेल्या होत्या, परंतु आमच्या कोर्टाचा तो निकाल आमच्या थोडासा विरोधात गेल्याने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धाव घेतली आहे. पण आम्ही शासनाला विनंती केली की आमचा हा जो भाग आहे दुर्गम आहे, डोंगराळ भाग आहे, सागरी भाग आहे, या ठिकाणी लोकसंख्या वस्तीच थोडी कमी झाली आहे आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेत 20चे निकष, एका वर्गात 20 पटसंख्या असली पाहिजे, तेवढी पटसंख्या या ठिकाणी होत नाही. या ठिकाणची पटसंख्या शिथिल करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. याकरता या ठिकाणी आमचे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब असतील, नितेशजी राणे साहेब असतील, यांच्याशी आम्ही संपर्क केला आहे. ते स्वतः सुद्धा पाठपुरावा करत आणि मी शिक्षक आमदार म्हणून सातत्याने पाठपुरावा करतोय. या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये शिक्षण मंत्र्यांकडे बैठक होऊ आणि त्यावेळेला कोकणातील विद्यार्थी संख्येचे निकष तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांमधल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थी संख्येचे निकष आम्ही शिथिल करून त्यांच्याकडनं घेऊच. पालघरपासून आम्ही कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिथे जिथे अडचण आहे, आदिवासी, ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भाग आहे, जिथे पटसंख्या कमी होत चाललेली आहे, अशा ठिकाणचं कोणताही शिक्षक सरप्लस व्हायला नाही पाहिजे आणि कोणतीही शाळा बंद नाही पडली पाहिजे. याकरता आम्ही अशी मागणी आम्ही सर्व आमदार आणि या ठिकाणचे आमचे मंत्री असतील ते करतील.